कुलदेवता पूजन कसे करावे? मित्रांनो, आजच्या प्रगत विज्ञान युगात मानवी जीवन यंत्रवत झाले आहे. स्थलांतर, नोकरी, धंदा, व्यवसाय यात मानव प्राणी संपूर्णपणे गुरफटून गेला आहे. त्यामुळे त्याला कुलदेवता संबंधी माहितीही नसते आणि तिची सेवाही होत नाही. मित्रांनो, माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात की ज्यांना आपली कुलदेवताच माहित नसते आणि त्यामुळे त्यांचे पूजन होत नाही. मित्रांनो, कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे. निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात सुखशांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकटचा संबंध आहे. मित्रांनो, त्यासाठी रोज कुलदेवता पूजन होऊनच दैनंदिन कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, कुलदेवता स्थापना कशी करावी? मित्रांनो, आपापल्या घराण्या परत्वे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेची ओळख झाल्यावर भक्तिभावाने कुलधर्म कुलाचार करण्यासाठी त्यांची योग्य प्रतीके म्हणजे टाक किंवा मूर्ती जाणकार व्यक्तींकडनं तयार करून घ्यावी. मूर्ती भरीव असावी. मूर्ती सोने, चांदी किंवा पितळ या धातूची असावी. काही कुलदेवतेच्या नावाने असोल, नारळ, शेंडी आपल्याकडे करून देवाऱ्यात ठेवावी. त्यावर हिरवा काठवाला खण घडी करून ठेवावा. तर काही तांब्याच्या तांब्यावर सोललेला नारळ ठेवून कुलदेवता म्हणून पूजावा. देवाऱ्यात कुलदेवतेची स्थापना गुरुजनांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावी. मित्रांनो, आपल्या कुटुंबातील कुलदेवतेचे टाक बनवून घेऊन देवाऱ्यात शुभमुहूर्तावर स्थापना करावी. पंचामृत अभिषेक करावा. श्री सुक्ताने अभिषेक करावा. नैवेद्य समर्पणानंतर देवीची ओटी भरावी. मित्रांनो, वर्षाची राखण कशी करावी? व्यक्तिशा किंवा भावकी एकत्र येऊन मृग नक्षत्रात राखण देण्याची परंपरा प्रत्येक घराण्यात आहे. कुटुंबात सदैव सुखशांती नांदावी यासाठी राखण देण्याची परंपरा चालू ठेवावी लागते. देवताबरोबर त्यांचे गण असतात. त्यातील दृष्ट शक्तीला बळी देण्याची प्रथा असते. त्यांचाही आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी, त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी बळी देण्याची पूर्वापार प्रथा सुद्धा चालू आहे. ही परंपरा खंडित झाल्याने कुटुंबाला त्याचे घोर परिणाम भोगावे लागतात. अशा रीतीने त्या देवतेच्या नावाने 5 ते 6 राखण द्यावे लागतात. त्यात काही देवतांना केवळ नारळ पानाचा विडा तर काहींना नारळ व बळी द्यावा लागतो. त्याला ओवळे असेही प्रकार असतात. कुलपरंपरेनुसार ते मान त्या नावाने द्यावे लागतात. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन आणि रहस्यात्मक माहिती आपल्याला आमच्या चॅनलवर ऐकायला मिळेल. तेव्हा आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.